हे गाइज वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स द नॉलेज ऑफ ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे पुन्हा तुमच्यासोबत आहे विथ द लेक्चर सिरीज ऑफ द रेंट कंट्रोल ॲक्ट महाराष्ट्र फॉर द प्रिलिम्स ऑफ JMFC. ओके, सो आपण इथे सेक्शन 32पर्यंत कव्हर केलेलं आहे जे की महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये, आणि त्यानंतर आपण आता इथे चॅप्टर 7वर येत आहोत जे की प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ज्युरिस्डिक्शन ऑफ ए कोर्ट, सूट्स, अपील, प्रॅक्टिस अँड प्रोसिजर. या इथे चॅप्टरमध्ये 33 to 38 पर्यंत आपल्याला सेक्शन्स दिले आहे, ते इथे आपण आज कव्हर करूया. ओके, सो 33 ज्युरिस्डिक्शन ऑफ ए कोर्ट. तर या अशा मॅटरमध्ये म्हणजे रेंट कंट्रोलच्या मॅटरमध्ये जिथे कुठे आपल्याला इविक्शनचा सूट आहे, टेनंटला काढायचं आहे, टेनंटला पोझिशन घ्यायचं आहे, वॉट एव्हर रिगार्डिंग द रेंट मॅटर, सो इथे कुठल्या कोर्टामध्ये जायचं किंवा त्या कोर्टाला कुठलं ज्युरिस्डिक्शन असणार आहे, कुठल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये कोर्टामध्ये आपण जाऊन सूट आपला फाईल करू शकतो. सो इथे ज्युरिस्डिक्शनबद्दल सांगितलं आहे, पर्टिक्युलरली कुठल्या एरियामध्ये कुठल्या मॅजिस्ट्रेटला या रेंट मॅटरमधलं ज्युरिस्डिक्शन यांनी ग्रांट केलेलं आहे. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही लॉमध्ये काहीही म्हटलं असेल तरी, बट सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ चॅप्टर 8 अँड नॉटविथस्टँडिंग दॅट द रिझन ऑफ अमाऊंट्स ऑफ द क्लेम ऑर ऑफ एनी अदर रिझन the suit or proceeding would not but for this provision with the jurisdiction. ओके, within the jurisdiction. इथे म्हटलं दुसऱ्या कायद्यामध्ये काहीही म्हणू द्या, चॅप्टर 8ला थोडं लिमिटेशन्स दिले ते सोडून, ठीक आहे, आणि इथे काहीही CPCमध्ये, कॉन्ट्रॅक्टमध्ये, कुठल्याही ॲक्टमध्ये काहीही म्हणू द्या, इथे जे तुमचा रेंट कंट्रोलचा मॅटर आहे ते इथे ज्युरिस्डिक्शन दिलेल्या कोर्टामध्येच सूट फाईल तुमचा होणार आहे. म्हणजे हा जो लोकल लॉ आहे आपला हा जो स्पेशल लॉ आहे आपला प्रिवेल करणार आहे असं म्हणायला हरकत नाही. सो इथे ए क्लॉज बी क्लॉजमध्ये दिले तर बघूया. ए मध्ये इन बृहन्मुंबई द कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस. ओके, जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि मुंबईमध्ये तुम्हाला इथे जर रेंट कंट्रोलच्या मॅटरमधून तुम्हाला सूट इन्स्टिट्यूट करायचं आहे तर तुम्हाला ज्युरिस्डिक्शन इथे स्मॉल कॉजेस कोर्टांना इथे दिलेलं आहे. मुंबईमध्ये रेंटचे मॅटर जे आहे ते स्मॉल कॉजेस कोर्ट चालवणार, असं स्मॉल कॉजेस कोर्टाला या ॲक्टनुसार ज्युरिस्डिक्शन भेटलेलं आहे. त्यानंतर बी मध्ये इन एनी एरिया फॉर विच अ कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस इज एस्टॅब्लिश्ड अंडर द प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉजेस कोर्ट ॲक्ट 1887. मुंबई सोडून कुठेही स्मॉल कॉजेस जे कोर्ट आहेत ते एस्टॅब्लिश केले असतील तर तिथेही स्मॉल कॉजेस कोर्टामध्येच अशा प्रकारचे मॅटर चालणार आहे. सच अ कोर्ट्स अँड एल्सवेअर, ठीक आहे, किंवा दुसरीकडेही जिथे ज्युरिस्डिक्शन दिलं आहे तिथे. द कोर्ट ऑफ ए सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. ओके, तर इथे म्हटलं आहे की दुसरीकडे स्मॉल कॉजेस कोर्ट नाही आहे, रेग्युलर कोर्ट्स आहेत, तर त्या रेग्युलर कोर्टामध्ये जिथे की कोर्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणजे CJJD हे मॅटर्स तुमचे चालणार आहे. ओके, जिथे की स्मॉल कॉजेस कोर्ट अवेलेबल नाही आहेत तिथे. Having a jurisdiction in area in which the premises are situated, or if there is no such a civil judge or court of the civil judge senior division. तिथे जर ज्युनियर डिव्हिजनचं कोर्ट नसेल तर सिनियर डिव्हिजनला याचं ज्युरिस्डिक्शन देण्यात येणार आहे. Having ordinary jurisdiction shall have jurisdiction to entertain and try any suit or proceeding between the landlord and the tenant. ठीक आहे, ते यांना ट्रायल करण्याचा अशा प्रकारची सूट लँडलॉर्ड आणि टेनंटमध्ये जे काही वाद होतात ते इथे ट्रायल करण्याचा अधिकार या ॲक्टनी दिलेला आहे. रिलेटिंग टू द रिकव्हरी ऑफ रेंट पोजेशन काय असणार आहे, और लँडलॉर्ड आणि टेनंटमध्ये जे काही मॅटर असतात तर रिकव्हरी ऑफ द possessions. Okay, so of any premises and decided application under this act other than the application which are to be decided by the state government or the officer authorized by the competent authority. तर इथे म्हटलं आहे जे काही लँडलॉर्ड आणि टेनंटमध्ये मॅटर आहेत तुमचे, स्टँडर्ड रेंट फिक्स करण्याचा असेल किंवा रिकव्हरी ऑफ पोजेशनचा असेल, इव्हिक्शनचा असेल, वॉट एव्हर, हे सगळे सूट ज्युनियर डिव्हिजन, स्मॉल कॉजेस कोर्ट किंवा सिनियर डिव्हिजन जिथे की ज्युनियर डिव्हिजन अवेलेबल नाही आहे तिथे हे ज्युरिस्डिक्शन त्यांना दिलेलं आहे. बट स्टेट गव्हर्नमेंटनी पर्टिक्युलरली आपण जसं की सेक्शन 23 पाहिलं आहे, सो सेक्शन 23मध्ये सांगितलं होतं की काही सर्टन प्रकारचे जे व्यक्ती आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा मग ते जे काही तुमचे सायंटिस्ट आहेत किंवा पब्लिक सर्वंट आहेत, तर काही सर्टन प्रकारच्या लोकांना तुम्ही कम्पेटंट ऑथॉरिटीकडे जाऊ शकता. म्हणजे ते सांगितलं पर्टिक्युलरली की तुम्ही कम्पेटंट ऑथॉरिटीकडे जा. कम्पेटंट ऑथॉरिटी तुमचे अशा प्रकारचे सूट सॉल्व्ह करणार आणि त्याला ट्रायबल करणार आहे. सो तुम्हाला इकडे यायची गरज नाही. ओके, अँड सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 2 नो अदर कोर्ट shall jurisdiction to entertain any such a suit proceeding or applications or to deal with such a claim or question. या ॲक्टमध्ये रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये जर सांगितलं असेल की स्मॉल कॉजेस कोर्ट चालवणार, कम्पेटंट ऑथॉरिटी मॅटर चालवणार, ज्युनियर डिव्हिजन चालवणार किंवा सिनियर डिव्हिजन चालवणार, तर त्या एरियामध्ये त्याच्याच ज्युरिस्डिक्शनमध्ये तुम्हाला यांच्याकडे जावं लागणार आहे.
तुम्ही म्हणू शकत नाही की आमचा सूट कोणीही चालवा, बिकॉज रेंट कंट्रोल ॲक्ट इथे प्रोहिबिट करतोय काही पर्टिक्युलर जजेस आणि काही पर्टिक्युलर कोर्टालाच इथे ज्युरिस्डिक्शन दिलं आहे. तुम्हाला याच ज्युरिस्डिक्शनमधून तुमचा जो सूट आहे तो एंटरटेन करून घ्यायचा आहे आणि ट्रायबल करून घ्यायचा. सो दिस इज द ज्युरिस्डिक्शन ऑफ दी कोर्ट. सेकंड क्लॉजमध्ये काय म्हटलं इथे, ए नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन क्लॉज बी ऑफ सबसेक्शन 1. ओके, सो क्लॉज बी ऑफ सबसेक्शन 1 मध्ये काहीही अंतर्भूत केलं असेल, म्हटलं असेल, द डिस्ट्रिक्ट कोर्ट मे ॲट एनी स्टेज withdraw any such a suit proceeding application pending in a court of a small causes established for any area under the Provincial Small Causes Court Act 1887. क्लॉज बी मध्ये म्हटलंय की स्मॉल कॉजेस कोर्टाला इथे बृहमुंबई असेल किंवा जिथेही एस्टॅब्लिश्ड स्मॉल कॉजेस कोर्ट आहे तुमचं, तिथे स्मॉल कॉजेस कोर्टाला इथे रेंट कंट्रोलमध्ये मॅटर चालवण्याचा अधिकार आहे, ज्युरिस्डिक्शन आहे. बट डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे तुमचं, जिल्ह्या ठिकाणी जे तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे ते कधीही स्मॉल कॉजेस कोर्टाकडनं कुठलंही मॅटर काढून घेऊ शकतं, विथड्रॉ करू शकतं आणि ते मॅटर कुठल्याही दुसऱ्या मॅजिस्ट्रेटकडे देऊ शकतं. जसे की आपण CPC मध्ये पाहतो की डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टाला इथे डायरेक्टली केसेस ट्रान्सफर करण्याचा अधिकार असतो सेक्शन 24 ऑफ दी CPC नुसार. ओके, सो ते कुठेही विथड्रॉ करून घेऊ शकतात, एक केस दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जे काही ज्यांचे सबऑर्डिनेट्स कोर्ट आहेत तिथे ट्रान्सफर करू शकतात किंवा स्वतःकडे ते होल्ड करून घेऊ शकतात, ठेवू शकतात. दिस इज द प्रोसिजर गिवन अंडर द CPC सेक्शन 24. ओके, सो हा अधिकार डिस्ट्रिक्ट जजला आहे की तो विथड्रॉ स्मॉल कॉजेस कोर्टाकडनं केस करून घेणार आहे. The second is and transfer the same for a trial or disposal of the court of a civil judge a senior divisions having ordinary jurisdiction in such area. स्मॉल कॉजेस कोर्टाकडनं ती मॅटर घेऊन, ते रेंट कंट्रोलचं तुमचं मॅटर घेऊन ते जे काही डिस्ट्रिक्ट जज आहे ते तुमच्या सिनियर डिव्हिजनला ते मॅटर ट्रान्सफरही करू शकतात. जेव्हाही कधी त्यांना काही डिफिकल्टीज किंवा काही प्रॉब्लेम्स किंवा काहीही तिथे अराईज झालेलं आहे, कोर्टाला त्याची नेसेसिटी वाटली आहे की स्मॉल कॉजेस कोर्टाकडनं ही मॅटर आपल्याला काढून सिनियर डिव्हिजनकडे पाठवायचं, देन सो हिअर डिस्ट्रिक्ट कोर्ट हॅव अ पॉवर टू ट्रान्सफर और विथड्रॉ द केस फ्रॉम देअर सबऑर्डिनेट्स कोर्ट्स. ओके, सो बी मध्ये येऊया. वेअर एनी सूट प्रोसिडिंग्स और अप्लिकेशन हॅज बीन विथड्रॉ अंडर सब क्लॉज 1. क्लॉज 1 मध्ये एखादी केस जी आहे ती स्मॉल कॉजेस कोर्टाकडनं आता काढून घेतली आहे डिस्ट्रिक्ट जजने. The court of civil judge senior divisions which thereafter tries such a proceeding or application as the case may be may either retry or proceed from the stage which it was withdraw. ओके, सो इथे जेव्हाही स्मॉल कॉजेस कोर्टाकडनं डिस्ट्रिक्ट कोर्टाने केस विथड्रॉ करून सिनियर डिव्हिजनकडे पाठवली आहे, तर सिनियर डिव्हिजन्सला इथे ज्युरिस्डिक्शन आहे की ते देअरआफ्टर स्टार्टिंगपासून पण ट्राय करू शकतात किंवा मग ते रिट्रायही करू शकतात पूर्ण मॅटर, किंवा स्मॉल कॉजेस कोर्टाने जर अर्धवट केस तिथे स्टॉप केलेली आहे, म्हणजे त्यांनी इश्यूज फ्रेम केलेले असेल किंवा इश्यूज म्हणजे त्यांनी थोड्याफार स्टेप त्यामध्ये घेतलेले आहे, अर्धवट ते केसचं काम झालेलं आहे सगळं तिथे ट्रायल होताना ड्युरिंग द ट्रायल, अँड आफ्टर दॅट जर सिनियर डिव्हिजनकडे ही केस ट्रान्सफर झाली तर त्या स्टेजपासूनही सिनियर डिव्हिजन त्या केसला पुढे नेऊ शकतात, जिथपर्यंत स्मॉल कॉजेस कोर्टाने केस चालली होती तिथून पुढे कंटिन्यू करेल किंवा मग पूर्णच्या पूर्ण रिट्राय करू शकतं. हे सिनियर डिव्हिजनला याचे अधिकार आणि पॉवर्स सगळे दिलेले आहेत. सी मध्ये द कोर्ट ऑफ द सिव्हिल जज ट्राईंग एनी सूट प्रोसिडिंग और अप्लिकेशन विथड्रॉ अंडर क्लॉज ए. जेव्हा ही सिव्हिल जज एखादा सूट ट्राय करतात, प्रोसिडिंग अप्लिकेशन विथड्रॉ क्लॉज ए फ्रॉम द कोर्ट ऑफ ए स्मॉल क्लॉजेस शॅल फॉर द पर्पज ऑफ सच अ सूट प्रोसिडिंग अप्लिकेशन ॲज द केस मे बी डीम्ड टू बी द कोर्ट ऑफ ए स्मॉल क्लॉजेस. सो एखादा सिव्हिल कोर्ट जे आहे इथे जर समजा केस ट्रान्सफर झालेली आहे बाय दी डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि ती केस गेलेली आहे तुमची सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनकडे, तर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजननी या केसचा निकाल लागल्यानंतर, जजमेंट लागल्यानंतर ती जर केस स्मॉल कॉजेस कोर्टाकडनं आली असेल तर डेफिनेटली ते असंच म्हटलं जाणार आहे की हे जे जजमेंट आहे ते स्मॉल कॉज कोर्टाने लावलेलं आहे, जर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन इथे मॅटर एंटरटेन करत असेल तर. ओके, सो दिस इज द पार्ट ऑफ द ज्युरिस्डिक्शन्स. नाव मूव्स टुवर्ड द सेक्शन 34 दॅट इज अपील. ओके, सो अपीलपर्यंत येऊन पोहोचलो आता आपण रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये. सो 34 अपील 1. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स अँड अपील शॅल लाय. कुठल्याही ॲक्टमध्ये, वेदर CPC मध्ये किंवा वेदर कुठल्याही दुसऱ्या ॲक्टमध्ये काहीही म्हटलं असेल, कुठल्याही लॉमध्ये काहीही म्हटलं असेल तरी आम्ही रेंट कंट्रोल ॲक्ट एक पर्टिक्युलरली अपीलचा सेक्शन देऊन तुम्हाला अपीलची प्रोसिडिंग समोर देतो आहे, त्यानुसारच रेंट मॅटरचं अपील या प्रकारे होणार आहे. ओके, सो बघूया. इन अ बृहमुंबई फ्रॉम अ डिक्री ऑर
ऑर्डर मेड बाय द कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई एक्सरसाइजिंग ज्युरिस्डिक्शन अंडर सेक्शन 33, जे की मुंबईमध्ये बृहन्मुंबईमध्ये तुमचे जे स्मॉल कॉजेस कोर्ट आहेत ते जर इथे मॅटर एंटरटेन करत असेल, त्यांनी जर कुठली ऑर्डर कोणती डिक्री काढली असेल तर त्याची अपील कुठे होणार आहे? 2 benches of a judges of the said court which shall not include the judge who made such a decree or order. त्याच कोर्टामध्ये ओके, त्याच स्मॉल कॉजेस कोर्टाने जजमेंट डिक्री काढलेली आहे, त्याच स्मॉल कॉजेस कोर्टाने ऑर्डर काढली आहे, त्याची अपील सुद्धा त्याच स्मॉल कॉजेस कोर्टात होणार आहे. बट इथे एक बेंच असणार आहे स्मॉल कॉजेस कोर्टाचा की अ बेंच ऑफ ए 2 जजेस. ओके, तर ही जी अपील आहे ती 2 जजेस आता पुढे पाहणार आहे. स्मॉल कॉजेस कोर्टानेच ऑर्डर काढलेली आहे, स्मॉल कॉजेस कोर्टानेच ओरिजिनल सूट चालवलेला आहे, त्याच्यावर अपील जी आहे ती त्याच कोर्टातले 2 जज बसून इथे अपीलवर काम करणार आहे, अपीलचं ट्रायल इथे चालवणार आहे. बट 2 जजेस कोण असणार आहे? तर पहिलं जे ओरिजिनल त्याच कोर्टातल्या स्मॉल कॉजेस कोर्ट जजनी जे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनमध्ये त्यांनी जे मॅटर चालवलेलं आहे आणि डिक्री ऑर्डर दिली, तो जज इथे 2 जजेसमध्ये इन्क्लुडेड नसणार आहे अपील ऐकून घेण्यासाठी किंवा अपील एंटरटेन करण्यासाठी. ओके, सो स्मॉल कॉजेस कोर्टाची मुंबईच्या जी कोणती तुमची ओरिजिनल सूट आणि स्मॉल कॉजेस कोर्ट ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ज्यांनी चालवलं त्याच कोर्टात अपील होणार आहे, पण 2 जजेस ती अपील ऐकून घेणार आणि आधीचा जज त्याच्यामध्ये सामील नसणार आहे. इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं. द सेकंड इज एल्सवेअर from a decree or order made by a judge of the court of a small causes established under the Provincial Small Cause Act 1887 and or of the court of the civil judge deemed to be the court of a small causes under clause C of the section 2 and section 33 or by civil judge exercising such a jurisdiction to the district court. तर इथे म्हटलं आहे बृहन्मुंबईमध्ये जर तुमचं स्मॉल कॉजेस कोर्ट नाही आहे, पण अनादर ठिकाणी कुठेही स्मॉल कॉजेस कोर्ट 1887च्या ॲक्ट कायद्यानुसार इथे स्मॉल कॉजेस कोर्ट तुमचं एस्टॅब्लिश केलं आहे, तर त्याची जी अपील आहे ती कुठे होणार आहे? ठीक आहे, तर याची अपील सरळ सरळ डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये होणार असे यांनी सांगितलं. म्हणजे बृहन्मुंबई सोडून अनादर ठिकाणी जर स्मॉल कॉजेस कोर्ट असेल कुठेही तर त्याची अपील सरळ डिस्ट्रिक्ट कोर्टात होणार आहे. पुन्हा हे ऑर देऊन सांगतात दी कोर्ट ऑफ द सिव्हिल जज डीम्ड टू बी द कोर्ट ऑफ ए स्मॉल कॉजेस अंडर क्लास सी. आपण आधीच्या सेक्शनमध्ये पाहिलंय की जर एखाद्या स्मॉल कॉजेस कोर्टाची केस ट्रान्सफर करून सिव्हिल जजकडे दिली असेल आणि त्या सिव्हिल जजनी ते मॅटर जर चालवलं असेल, एंटरटेन केलं असेल, तर त्याची अपील कुठे होणार आहे? तर आपण इथे पाहिलंय की ऑलरेडी त्यांनी सिव्हिल जजनी जरी जजमेंट दिलं तरी इथे असंच मांडण्यात येणार आहे की स्मॉल कॉजेस कोर्टाने दिलं म्हणून ही अपील सुद्धा डिस्ट्रिक्ट जजकडे होणार आहे. स्मॉल कॉजेसची जी अपील आहे बृहन्मुंबई सोडून ती डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे होणार आहे. जे मुंबईमधले आहे तर त्यांच्याच स्मॉल कॉजेसमध्ये 2 जजेसचा बेंच त्यांची अपील ऐकून घेणार आहे आणि अनादर ठिकाणीचे स्मॉल कॉजेस आणि सिव्हिल कोर्टचा आहे ज्यांनी की स्मॉल कॉजेस कोर्ट म्हणून जजमेंट दिलेलं आहे त्यांची अपील जी आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये होणार आहे. ओके, बट इथे एक प्रोवायझो दिलाय, प्रोव्हाइडेड दॅट नो सच अपील शॅल लाय फ्रॉम. ओके, इथे प्रोवायझोमध्ये काय म्हटलंय? इथे तर अपील कुठे होणार सांगितलंय त्यांनी. अ डिक्री ऑर अंडर सो इथे म्हटलं आहे प्रोवायझोमध्ये खाली सांगता येते की अ डिक्री ऑर ऑर्डर मेड इन ए सूट ऑर प्रोसिडिंग इन रिस्पेक्ट्स ऑफ विच नो अपील लाईज अंडर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. जिथे CPCने सांगितलंय की या अशा प्रकरणावर किंवा अशा जजमेंटवर अपील होऊच शकत नाही, तर मग तिथे अपील होणारच नाही. ओके, CPCने सांगितलं आहे की स्मॉल कॉजेसचं जे जजमेंट असते ते 10,000च्या आतमधल्या प्राईसचं असेल पाहिजे वगैरे वगैरे, जे काही अपीलचे प्रोव्हिजन CPCमध्ये आहे. तिथे जर सांगितलं असेल की या प्रकरणावर अपील होणार नाही तर मग तिथे अपील होणारच नाही. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड बाय द CPC आहे आणि त्यांनी मेन्शन सुद्धा केलेलं आहे. ओके, सो a decree or order made in any suit or proceeding other than the suit or proceeding relating to the possession. Okay, decree or order made in any suit or proceeding. कुठली डिक्री, कुठली ऑर्डर, कुठली प्रोसिडिंग आहे त्याच्यावर आता तुम्हाला अपील करायची. अदर दॅन अ सूट ऑर प्रोसिडिंग रिलेटिंग टू द पजेशन. फक्त पजेशनसाठीचा तो सूट नसायला हवा. इन विच द प्लेंटिफ सिक्स टू रिकवर रेंट इन रिस्पेक्ट्स ऑफ एनी प्रिमायसेस अँड अमाऊंट ऑफ व्हॅल्यू ऑफ द सब्जेक्ट मॅटर ऑफ विच डज नॉट एक्सीड. व्हॅल्यू आहे इथे व्हॅल्यूसाठी आहे, पजेशनसाठी नाही. जे काही आहे ते याच्याबद्दल कधी कधी अपील होणार नाही किंवा कधी कधी अपील होईल याबद्दल सांगत आहे. म्हणजे पिक्युनरी इथे तुमचा मॅटर आहे, पजेशनचा मॅटर नाही आहे. ओके, सो वेअर सच अ सूट ऑर प्रोसिडिंग इज इन्स्टिट्यूटेड इन अ मुंबई RS 10,000 रुपये. ठीक आहे, सो RS 10,000 रुपयेपर्यंत असेल तर तिथेच तुमची प्रोसिडिंग इन्स्टिट्यूट होणार आहे मुंबईच्या कोर्टामध्ये. खालच्या मॅटर जे आहे ते 10,000च्या खाली. ठीक आहे, स्मॉल कॉजेस कोर्टामध्ये.
पुढे म्हटलं आहे वेअर सच अ सूट ऑर प्रोसिडिंग इज इन्स्टिट्यूटेड एल्सवेअर द अमाउंट अप टू विच द जज ऑफ अ कोर्ट स्पेसिफाइड इन क्लॉज बी इज इन्व्हेस्टेड विथ द ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. ओके, इथे तेच म्हटलं आहे की जे सिव्हिल जज स्मॉल कॉजेस म्हणून जजमेंट डीम टू बी अ स्मॉल कॉजेस म्हणून जजमेंट सांगत आहेत तर तिथेही एवढंच असं सेम लागू होणार आहे. तुम्हाला एक्सिड प्राईस करता येणार नाही 10,000च्या वरती बिकॉज स्मॉल कॉजेस कोर्टाला एवढेच ज्युरिस्डिक्शन पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन आहे. सी मध्ये या an order made upon an application for fixing the standard rent or for a determining that permitted increase in respects of the premises except in a suit or proceeding in which an appeal lies. ओके, जिथे ऑलरेडी स्टँडर्ड रेंट फिक्स करून दिलाय कोर्टाने तर तिथे त्या केसमध्ये अपील तुम्हाला करता येणार नाही. An order made upon application by a tenant for the direction or restore any essential supply or services in respects of the premises let to him. इथे म्हटलं आहे कुठलंही ऑर्डर मेड केली होती अन अप्लिकेशन ऑफ टेनंट डायरेक्शन्स टू रिस्टोर्ड एनी एसेन्शियल सप्लाय ऑर सर्व्हिस इन रिस्पेक्ट ऑफ द प्रिमायसेस टू लेट हिम. टेनंटनी त्यावर ऑलरेडी ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे कुठेतरी कॉम्पिटंट ऑथॉरिटी असो किंवा कोर्ट असो की इथे तुम्हाला हे रिस्टोर करून द्यायचं आहे. आता तुम्हाला तिथे त्यावर पुन्हा अपील करण्याची गरज नाही जोपर्यंत ही कोर्टाची ऑर्डर काही येणार नाही. 2 मध्ये म्हटलं एव्हरी अपील अंडर सबसेक्शन 1 शॅल बी मेड विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ द डिक्री ऑर ऑर्डर ॲज द केस मे बी. इथे डेफिनेटली म्हटलं आहे की जे काही तुमचे ऑर्डर्स आणि डिक्री लागली आहे तिथून 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करायची असेल, तुम्हाला अपील या ॲक्टनुसार अलाउड असेल, परमिटेड असेल तर तुम्ही इथे अपील 30 दिवसाच्या आतमध्ये करायची आहे. Provided that in computing the period of the limitations prescribed by the subsections provisions contained in section 4, 5, 12 of the Limitation Act. हा जो 30 दिवसाचा पिरियड आहे तुमचा तो कम्प्यूट केला जाईल तर तेव्हा तुमचा विचार केला जाईल सेक्शन 4, 5 आणि 12 नुसार. होऊ शकतं की तुम्ही कधी लेट झाला असेल 30 दिवसाच्या नंतर कोर्टाकडे गेलात तर तुम्ही जर कंडोलन्स डिले जे आहे ते तुम्ही सॅटिस्फॅक्शन केलं कोर्टाचं तर 30 दिवसानंतर हे कोर्ट तुमचं जे काही अपील आहे ते ॲक्सेप्ट करून घेतील. सो इथे लिमिटेशन्स ॲक्टचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते लिमिटेशनला लागणार आहे. नो फर्दर अपील शॅल लाई अगेन्स्ट अ डिसिजन इन अपील अंडर सबसेक्शन 1. ओके, नो सेकंड अपील. सेकंड अपील जी इथे अपील केल्यानंतर जे काही डिसिजन्स येणार आहे तुमचं ते त्याच्यावर सेकंड अपील नाही आहे ते. सो इथे 4 मध्ये काय म्हटलं मग अशा प्रकारे कुठल्याही केसवर जर अपील नसेल पण आता त्याच्यावर काय करायचं म्हणजे काय पार्टीसोबत अन्याय होणार का तर नाही. इथे म्हटलं आहे वेअर नो अपील लाईज अंडर सेक्शन फ्रॉम अ डिग्री ऑर ऑर्डर. ॲक्टमध्ये सांगत आहे तिथे अपील नाही आहे तुम्हाला आता मग तुमचे रस्ते बंद झालेत का सगळे नाही. तर इन एनी सूट ऑर ऑर्डर प्रोसिडिंग इन मुंबई इन द बेंच ऑफ 2 जजेस ऑफ द क्लॉज 1. 2 जजेसनी ऐकली आहे तुमची अपील आता त्याच्यावर पुढे अपीलच नाही. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही अग्रीव पार्टी आहे नाही मला अजून न्याय मिळायलाच हवा अपील जरी झाली तरी ऑफ सबसेक्शन 1 and elsewhere. ठीक आहे, द डिस्ट्रिक्ट कोर्ट मे फॉर द पर्पज ऑफ सॅटिस्फाईंग इटसेल्फ दॅट द डिक्री ऑर ऑर्डर मेड वॉज अकॉर्डिंग टू द लॉ कॉल फॉर द केस. कॉल फॉर द केस मीन्स इथे रिव्हिजनसाठी बोलवत आहेत. ओके, सो इथे सरळ सरळ म्हणतात की त्या केसला आम्ही बोलून घेऊ. अपील तर नाही आहे त्याच्यावर पण इथे रिव्हिजनचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे तर त्याच्यावर एकदा रिवाईज होऊ शकतं. ठीक आहे, जर कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन झालं तर. in which such a decree or order was made and the bench of the court opposite the district judge or any judge to whom the case be referred by the district judge shall pass such order with respect thereto as things fit. कॉल केल्यानंतर केस रिव्हिजनचं जे काही आहे ते तुमचं प्रोसिजर चालल्यानंतर एकतर डिस्ट्रिक्ट जज स्वतः प्रोसिजर रिव्हिजनची चालवेल किंवा कोणीही सबऑर्डिनेट कोर्टात ते रिव्हिजनसाठी एंटरटेन करण्यासाठी देईल आणि जे जजमेंट येईल जे ऑर्डर येईल ते फायनल मग असणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदा ओरिजिनल सूट नंतर अपील आणि अपील नंतर सेकंड अपील नाही तुमच्याकडे पण इथे रिव्हिजनचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. जर कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन झालं तिथे रिव्हिजन तुम्ही करू शकता. 35 सेविंग ऑफ ए सूट इन्व्हॉल्विंग टायटल. ओके, सेविंग ऑफ सूट इन्व्हॉल्विंग टायटल. टायटल काय आहे ओके बघूया पहिले सेक्शन बघून घेऊया. नथिंग कंटेन इन सेक्शन 33 and 34 शॅल बी डीम्ड टू बार अ पार्टी टू द सूट proceeding or appeal mentioned therein in which a questions of the title or premises arises and is determined from using in a competent court to establish his title to such a premises. Okay, इथे म्हटलं आहे की समजा जर इविक्शनचा सूट असेल किंवा रेंटचा सूट असेल कुठल्याही प्रकारचा सूट आहे तो टायटलचा सूट नाही आहे तुमचा. ओके, टायटल डिसाईड होत नाही. कोणीतरी तुमच्या प्रॉपर्टीवर ॲडव्हर्स पोजेशन करून बसलाय तो तुमचा टेनंट आहे तुम्ही लँडलॉर्ड आहे. टेनंट आणि लँडलॉर्डमध्ये जे काही पिक्युनियरी इंटरेस्टबद्दल किंवा जे काही रेंटबद्दल इविक्शनबद्दल व्हॉट एव्हर इश्यूज अराईज झाले त्यावर तुम्ही इथे सूट इन्स्टिट्यूट केला होता स्मॉल कॉजेस कोर्टात सिव्हिल जज कोर्टामध्ये. तर यामध्ये अपील झाली रिव्हिजन झालं सगळं झालं पण तुमच्याकडनं न्याय लागला नाही. पण याचा अर्थ असा नाही
की तुम्ही टायटलसाठी सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही. स्पेसिफिक रिलीफ सेक्शन 5 थ्रू रेग्युलर सूट तुम्ही ही इथे इन्स्टिट्यूट करू शकता. टायटलवर तुमच्या बार येणार नाही आहे. ओके, सो अनादर तुमच्याकडे रेमेडी आहे. तुम्ही CPC मध्ये जाऊन स्पेसिफिकमध्ये जाऊन असे सूट इन्स्टिट्यूट करू शकता. नॉट ॲट ऑल. बट आता तुमचा या सेक्शन अंतर्गत किंवा या ॲक्ट अंतर्गत जे रेंट कंट्रोल ॲक्ट आहे, लँडलॉर्ड आणि टेनंटमधले जेवढे राईट्स डिसाईड करण्याचा मॅटर होता, वॉट एव्हर स्टँडर्ड रेंट एक्सेट्रा सगळ्या काही इथे आतापर्यंत आपण पाहिलं आहे, तर तो राईट मात्र तुमचा जाणार आहे. रेग्युलर सूट तुम्ही टायटलसाठी की प्रॉपर्टी माझी आहे तो कब्जा करून बसलाय, दॅट्स तशा प्रकारे तुम्ही इथे सूट दाखल करू शकता. ओके. 36. Compensation in the respects of the proceeding which are not bona fide or are false or frivolous or vexatious. ओके, एखाद्या कुठल्याही लँडलॉर्ड किंवा टेनंटनी तुमच्याकडे इथे सूट इन्स्टिट्यूट केलेला आहे आणि तो सूट जो आहे प्रोसिडिंगमध्ये असं कळून येतं की तो सूट जो आहे तो बोनाफाईड नाही आहे, अगदी बिलकुल प्रामाणिकपणे तो सूट इन्स्टिट्यूट केला नाही आहे, फॉल्स आहे, फ्रिव्हिलियस आहे आणि वॅक्शिशियस आहे. ओके, सो अशा प्रकारचा जर सूट असेल, वॅक्शिशियस सूट असेल, तर डेफिनेटली अनादर पार्टीला कंपेन्सेशन तर कोर्ट लावणारच आहे, कारण कोर्टाचाही वेळ वाया गेला आहे आणि अनदर पर्सनचं डिफॉर्मेशन झालं आहे, अनदर पर्सनचाही वेळ वाया गेलेला आहे. If the court find that any suit proceeding or application instituted or made before it is not instituted or made bona fide or false, frivolous or vexatious, the court may, after hearing the plaintiff, applicant and the reason to be recorded, order the compensations not exceeding 2,000 rupees be paid by such a plaintiffs or applicant to the defendant or opponent as the case may be. 2,000पेक्षा जास्त नसेल इतक्या किमतीचं, एवढ्या पैशांचं तुम्हाला इथे कंपेन्सेशन कोर्ट सुनावू शकतं जर तुम्ही असं विदाऊट रिझन एखादा पर्टिक्युलर सूट इन्स्टिट्यूट केला आहे कुणाच्याही अगेन्स्ट. Section 37. Procedure of a court. So what is the procedure of a court? The court specified in section 33, 34 shall follow the prescribed procedure in trying and hearing a suit proceeding, application and appeals and the executing order made by them. Okay, जसं काही एक सिव्हिल प्रोसिजर चाललेली आहे, जे काही अर्जावरून किंवा अप्लिकेशनवरून प्रोसिडिंग सूटवरून जी काही सिव्हिल मॅटर असते, जे सूट कसा चालवायचं CPC मध्ये दिलं आहे, तर अशा प्रकारे ते कोर्ट जे आहे ते अशा प्रकारे सूट इथे एंटरटेन करू शकतं ज्या काही प्रोसिजर आहेत त्या तुमच्या. त्यानंतर सेक्शन 38 टाइम लिमिट फॉर डिस्पोजल ऑफ ए सूट प्रोसिडिंग ऑर अपील्स. ओके, सेक्शन 38 मध्ये म्हटलं की ह्या जे सूट्स आहेत तिथे इन्स्टिट्यूट केलेले तो किती दिवसात डिस्पोजल ऑफ व्हायला पाहिजे, त्याचं जजमेंट, त्याची डिक्री ऑर्डर किती दिवसामध्ये यायला पाहिजे, अपील आहे, ॲप्लिकेशन आहे, त्याचं जजमेंट आणि डिक्री ऑर्डर कोर्टाने किती दिवसामध्ये द्यायला पाहिजे. ते कोर्टासाठी हे लिमिटेशन्स दिलेलं आहे. कितीही दिवस हा सूट रेंट कंट्रोल ॲक्ट अंतर्गत फाईल झालेला तुम्ही एंटरटेन करू शकत नाही, ट्रायल करू शकत नाही. त्याला एक लिमिटेशन आहे, टाईम लिमिट आहे की किती दिवसात कोर्टाने हा डिस्पोज ऑफ सूट करावा. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट ऑर इन एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. या ॲक्टमध्ये किंवा कुणा ॲक्टमध्ये कुठे काहीही म्हटलं असेल तरी हा सेक्शन प्रिवेल करणार आहे. कुठला सेक्शन? 38 मध्ये जी लिमिटेशन सांगितली आहे त्यानुसार तुम्हाला सूट तेवढ्या वेळेमध्ये डिस्पोज ऑफ करायचं. A suit or proceeding under this act shall be heard and disposed of as expeditiously as possible, as endeavor shall be made to dispose of the case as far as may be practicable within a period of 12 months from the date of the service of summons, or as the case may be notice on the defendant. ज्या दिवशी तुम्हाला समन्स पाठवला डिफेंडंटला, ज्या दिवशी नोटीस पाठवली तिथून 1 वर्षाच्या आत, ठीक आहे, कुठल्या डेटपासून, ही डेट आपल्याला परीक्षेत विचारण्यासारखा प्रश्न आहे. समन्स किंवा नोटीस डिफेंडंटला गेली आहे, सर्व झालेली आहे, त्या दिवसपासून इथे 1 वर्षाच्या आत सूट असेल, प्रोसिडिंग तुम्हाला डिस्पोजल ऑफ करायचे. सूट बद्दल बोलते, अपील बद्दल नाही. 1 वर्षाचा टाइम फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ समन और फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ नोटीस टू द डिफेंडंट. ओके, हा सूट बद्दल 1 वर्षाचा टाइम लिमिट दिला आहे. त्यानंतर बी मध्ये अन अपील अगेन्स्ट द डिक्री और ऑर्डर मेड बाय द कोर्ट शॅल बी हियर्ड अँड डिस्पोज्ड ऑफ अन एक्सपिडियसली ॲज पॉसिबल अँड एंडेवर शॅल बी मेड टू डिस्पोज ऑफ द अपील ॲज पर ॲज पॉसिबल प्रॅक्टिकेबल विदिन द पिरियड ऑफ 6 months फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ नोटीस अपील और टू द रिस्पॉन्डंट. अपील आहे त्यामुळे इथे आपण रिस्पॉन्डंट शब्द वापरतोय, जो की डिपेंडंट आपण सूटमध्ये वापरतो. रिस्पॉन्डंटला ज्या दिवशी इथे तुम्ही समन्स किंवा जी काही सर्व्हिस प्रोसेस करत आहात तर या डेटपासून 6 महिन्याच्या आत तुमचा हा सूट तर 6 महिन्याच्या आत तुमची अपील डिस्पोजल ऑफ व्हायला पाहिजे. म्हणजे सूटसाठी 1 वर्ष आणि अपील डिस्पोजल ऑफ करण्यासाठी ते 6 महिन्याचा टाइम तुम्हाला दिला फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस. ओके, टू द रिस्पॉन्डंट और टू द डिफेंडंट. सो हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, सो फ्रेंड्स, वी कम्प्लिटेड चॅप्टर 7 ऑफ द रेंट कंट्रोल ॲक्ट आणि आता इथे जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. सगळ्या ॲस्पिरंटला रेंट कंट्रोल ॲक्टबद्दल चांगल्या प्रमाणे त्यांचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्यांना माहिती भेटली पाहिजे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.